आम्ही मुंबईचे रहिवासी, लालबाग परिसरातले रहिवासी, गाला एंटरप्राइजेस एवढा आलेला आहे इथे. या सरकारी अधिकाऱ्यावर काय पडलेली आहे? जेव्हा डेव्हलपर आला तर सरकारचं नुकसान कसं करू शकते? हे सरकार अधिकारी म्हणजे सरकारचे पण राहिलेले नाही आहेत. जे सरकारचा पगार खातात, जनताचा पगार खातात, हे सरकारचे पण राहिलेले नाही, डेव्हलपरचे गुलाम झालेले आहेत. 4 आठवड्यानंतर जे निर्णय त्यांनी दिला तर आमची सुनवाई काय त्यांनी ऐकून नाही घेतली. परत त्यांनी अशी नोटीस दिली की 7 दिवसानंतर तुम्हाला भांडुपला राहायला जायचं. म्हणजे हे आमचे दुश्मन आहे की काय मस्ते काय समजत नाही. जेव्हा डेव्हलपर जिम्मेदारी घेतोय त्यांना तुम्ही त्याचे फायदे देत आहेत, तर आम्ही भांडुपला कसे काय जाणार? मुंबईचे लालबागचे रहिवासी BMCकडे आहे, कोर्टामध्ये आहे, तर तुम्ही यांना पुनर्वसन बाहेर कसं काय करताय? दुसऱ्या नोटीसला त्यांनी ऐकून घेतलं आणि परत त्यांनी हलगर्जीपणा केला, तिसरी नोटीस पाठवली आम्हाला. म्हणजे हे यांच्या कारवाया यांचे चालू ठेवतात आणि जनतेचं काय ऐकून घेत नाही. CC मिळवून घेतली, परत BMC अधिकाऱ्याला भेटलो आम्ही आणि सांगितलं की साहेब असं असं तुम्ही त्याला CC देत आहेत, उद्या आम्हाला घरं कोण देणार? तर त्यांनी आम्हाला 2016ची ऑर्डर दाखवली की देवळे तुम्हाला BMCच घरं देणार आहे. ते बरोबर आहे साहेब, पण BMC घरं देणार आहे ते 17च्या ऑर्डरमध्ये तर ओक साहेबांनी सरळ सांगितलं की पात्र लोकांना डेव्हलपर घरं दिलं आणि आम्ही मुंबईचे रहिवासी आम्ही बाहेर कसे काय जाणार? हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. तर मंडळी, मी आज उभा आहे चिंचपोकळीमध्ये. इथे गांधीनगर डॉक्टर कंपाऊंड चिंतामणी गणेश मंडळाच्या एरियामध्ये. आणि इथे या रहिवाशांची जी काय हालत चालू आहे प्रशासनाकडून आणि एकंदरीत सरकारकडून काही यांना काही कोणतीही सोय केली जात नाही आहे. ह्यांना इथून कदाचित भांडूप किंवा मुंबईच्या बाहेर कुठेतरी यांना स्थलांतर करण्यात येत आहे. तर त्याबद्दल इकडच्या रहिवाशांची काय प्रतिक्रिया ती जाणून घेऊया आणि ह्या परिस्थितीचा आढावा घेऊ. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. तर माझ्यासोबत आहेत गोपाळ देवळे आमच्या सोबत आहेत. तर त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. सर, काय सांगाल, सध्या परिस्थिती तुमची कशी आहे? आणि परिस्थिती आमची अशी आहे की चिंचपोकळी ईस्ट डॉक्टर कंपाऊंड गांधीनगर झोपडपट्टी इथे 2008 पासून गाला एंटरप्राइजेस गाला डेव्हलपर आला आणि यांनी पुनर्वसन चालू केलं. इथे आम्ही 44 झोपड्या होतो. त्यांनी एग्रीमेंट बनवून दिला BMCला की पात्र जे घरं असतील, जे काय पाटली पुल्ली आहे BMCच्या प्लॉटमध्ये आहे किंवा माझ्या प्लॉटमध्ये आहे पाटली पुल्ली, त्यांना मी पात्र घरांना पुनर्वसन करीन आणि इथेच घर देईन, असं त्यांनी BMC बरोबर एग्रीमेंट केला. आणि आम्हाला 2008 पासून त्यांनी अंधारात ठेवलं की तुम्हाला BMCच घरं देईल. आणि आम्ही BMCला विचारायला जायचो तर ते बोलायची की तुमची घरं तोडली का, तुम्ही कशाला येता, हेच वाक्य वापरायची. त्याच्यानंतर काय झालं की आम्ही केस टाकली. केसमध्ये पहिली वार्ता तर हायकोर्टामध्ये वकील बोलेल तेव्हा जज साहेब ऐकतील. वकील आम्हाला असे मिळाले की ते बोलतच नाहीत समोर. आणि त्या हिशोबाने आमचा डिले होत गेला 2008 पासून तर आतापर्यंत. तर आता 2026 आहे. तर 2015ला BMCने आमची PAPची फाईल बनवली. PAPची फाईल बनवल्यानंतर ते आम्हाला नोटिसा पाठवल्या नाही. मी RTI टाकून ती फाईल मागवली. एकाने मला सांगितलं की असं असं तुमची PAPची फाईल बनली मानपूरची. तर त्याच्यामध्ये असं समजून आलं की BMC डिपार्टमेंटने फेटाळून लावली ती DP डिपार्टमेंटने. का की हे असं होऊ शकत नाही की जेव्हा डेव्हलपरने ॲग्रीमेंट लिहून दिली तर काही अधिकारी इमानदार पण आहेत म्हणून आपला देश चाललेला आहे. तर त्या डिपार्टमेंटने सरळ सांगितलं की असं पुनर्वसन होऊ शकत नाही की डेव्हलपरने ॲग्रीमेंट लिहून दिलेली आहे, त्या ॲग्रीमेंट प्रमाणे डेव्हलप होईल. तर 2016ला 15ला ती फाईल निघाली. ती फाईल कॅन्सल झाली. ते आम्हाला माहीत पण नाही. मी ती RTIच्या माध्यमातून काढली. 2016ला डेव्हलपरनी कोर्टात गेला आणि ऑर्डर मिळवून घेतली. आम्हाला न कळता, आम्ही रहिवासी असताना आम्हाला तर एखादी नोटीस द्यायला पाहिजे ना BMCने किंवा डेव्हलपरने की मी कोर्टात चाललो आहे तुमच्या संदर्भात. तर तसं न करता 2016ला त्यांनी ऑर्डर मिळवली आणि त्या ऑर्डरमध्ये आम्ही समाविष्ट झालो
आणि जज साहेबाला सांगितलं की साहेब तुम्ही ऑर्डर जी देताय तिथे आम्ही रहिवासी आहोत, आज 44 घरं आहेत तिथे. त्याच्यानंतर 2016ला जज काय बोलले की ठीक आहे तुम्ही तिथे रहिवासी आहे तर तुमच्या वकिलाला बोला. वकिलाला बोलून आमची केस चालू झाली. 2017ला आमच्या फेवरमध्ये निर्णय आला की ही जी बॉटलनेक पॉलिसी वगैरे तू सांगतोय तिथे काय रस्ता नाही आहे, तो प्लॉट आहे. त्या बॉटलनेक पॉलिसी तुझी चालणार नाही. तू एग्रीमेंट जे लिहून दिलेलं आहेस त्या हिशोबाने पुनर्वसन झालं पाहिजे. आणि 17ला जी आमच्या फेवरमध्ये ऑर्डर आली की पात्र लोकांना तू घरं द्यायची आहे, जे अपात्र असतील ते BMC सांभाळून घेईल. तर 2017 नंतर तो गप्प बसला आणि 23ला त्यांनी परत फायनल बिल्डिंगची CC मिळवून घेतली. परत BMC अधिकाऱ्याला भेटलो आम्ही आणि सांगितलं की साहेब असं असं तुम्ही त्याला CCया देतायत, उद्या आम्हाला घरं कोण देणार. तर त्यांनी आम्हाला 2016ची ऑर्डर दाखवली की देवळे तुम्हाला BMCच घरं देणार आहे. ते बरोबर आहे साहेब, पण BMC घरं देणार आहे ते 17च्या ऑर्डरमध्ये तर ओक साहेबांनी सरळ सांगितलं की पात्र लोकांना डेव्हलपर घरं दिले आणि आम्ही मुंबईचे रहिवासी आम्ही बाहेर कसे काय जाणार. त्या टायमाला आम्हाला नोटीस वगैरे आली नव्हती. पण आता 26ला डायरेक्ट BMCने या 4-5 महिन्यामध्ये आम्हाला 4-5 नोटिसा पाठवल्या. प्रत्येक नोटिसाला आम्ही उत्तर दिलं. पहिली नोटीस पाठवली त्या टायमाला वॉर्ड ऑफिसर त्रिवेदी आले होते. त्रिवेदीने आम्हाला नोटीस पहिल्याच नोटीस जेव्हा दिली तेव्हा त्यांना आम्ही आमच्याकडे 53 मिनिटाची शूटिंग आहे त्यांची. त्यांना आम्ही समजून सांगितलं की साहेब जे तुम्ही आम्हाला नोटीस पाठवली त्याच्यामध्ये अंडरटेकिंग लिहून दिलेली डेव्हलपरनी आणि तो रस्ता नाही आहे. तुम्ही रस्त्याच्या हिशोबाने आम्हाला बाहेर पाठवायला बघतायत पण तो रस्ता नाही आहे आणि डेव्हलपरने आम्हाला घरं दिली आहे. डेव्हलपर बंधनकारक आहे, कोर्टाची ऑर्डर पण आहे. हे सगळं ऐकून त्या त्रिवेदी अधिकाऱ्यांनी असं केलं की ठीक आहे मी तुमचं समजून घेतो आणि तुम्हाला मी सांगेल. पहिली नोटीस झाली. दुसरी नोटीस परत एका महिन्यानंतर त्यांनी पाठवली की तुम्हाला भांडुपला राहायला जायचं आहे. आम्ही मुंबईचे रहिवासी, लालबाग परिसरातले रहिवासी, गाला एंटरप्राइजेस एवढा आलेला आहे इथे. या सरकारी अधिकाऱ्याला काय पडलेली आहे, जेव्हा डेव्हलपर आला तर सरकारचं नुकसान कसं करू शकते. हे सरकार अधिकारी म्हणजे सरकारचे पण राहिलेले नाही आहेत. जे सरकारचा पगार खातात, जनताचा पगार खातात, हे सरकारचे पण राहिलेले नाही, डेव्हलपरचे गुलाम झालेले आहेत. तर त्या अधिकाऱ्याला मी सांगितलं, आमचे वक्ता पण घेऊन गेलो होतो, राजे रावसाहेब. त्या रावसाहेबांनी त्यांना समजून सांगितलं दुसऱ्या नोटीसला की ही जी अंडरटेकिंग आहे डेव्हलपरनी कोर्टामध्ये मंजूर केलेली आहे की पात्र लोकांना मी घरं देणार आणि डेव्हलपरकडे पण ही अंडरटेकिंग आहे, BMCकडे आहे, कोर्टामध्ये आहे. तर तुम्ही यांना पुनर्वसन बाहेर कसं काय करताय. दुसऱ्या नोटीसला त्यांनी ऐकून घेतलं आणि परत त्यांनी हलगर्जीपणा केला. तिसरी नोटीस पाठवली आम्हाला. म्हणजे हे यांच्या कारवाया यांचे चालू ठेवतात आणि जनतेचं काय ऐकून घेत नाही. परत आम्ही कोर्टामध्ये धाव घेतली. कोर्टातून ऑर्डर निघाली. जज साहेब काय बोलले, तुम्ही परत BMCला मिटिंग घ्या, BMC काय बोलते ते सांगा. तर आम्ही परत BMC बरोबर मिटिंग घेतली. त्यांचा वेळ निघून गेला 4 आठवड्याचा. 4 आठवड्यानंतर जे निर्णय त्यांनी दिला तर आमची सुनवाई काय त्यांनी ऐकून नाही घेतली. परत त्यांनी अशी नोटीस दिली की 7 दिवसानंतर तुम्हाला भांडुपला राहायला जायचं. म्हणजे हे आमचे दुश्मन आहे की काय मस्के काय समजत नाही. जेव्हा डेव्हलपर जिम्मेदारी घेतोय त्यांना तुम्ही त्याचे फायदे देतायत तर आम्ही भांडुपला कसे काय जाणार, मुंबईचे लालबागचे रहिवासी. तिसऱ्या नोटीसला जेव्हा कोर्टाने आदेश दिला तेव्हा आम्ही मिटिंग घेतली, तरी पण 7 दिवसाची नोटीस दिली. त्याच्यानंतर 7 दिवसानंतर ताबडतोब 48 तासाची नोटीस दिली की तुम्ही खाली करा, तुमच्या कारवाई करा. आता तुम्हीच सांगा, हे गरीब लोक आणि आता सध्याचे इथे राहणारे आहेत 50-60 वर्ष रहिवासी, हे सगळे वरिष्ठ नागरिक आहेत. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. तर आपल्यासोबत अजून एक आजी आहे तिकडे राहणाऱ्या, तर त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. तर काय सांगाल आजी, तुमची सत्य परिस्थिती? माझा जन्म तिथे इथे झालेला आहे. मी इथेच मोठी झाली, इथे माझं लग्न झालं. नंतर मला सोडलं नवऱ्याने. मला मूल नाही, बाळ नाही, नवरा सुद्धा नाही. आता माझी वय ना 80 वर्ष मध्ये फक्त 2 वर्षात बाकी आहे आणि सर्वपेक्षा नोटीस मला पहिला लागला. आणि आता मी कुठे जाऊ आणि हे लोकांच्या केसामध्ये पण मी नाही का कमवणारा कोण नाही.
इकड तिकड नाही सर मला ओळखतात पहिल्यापासून. मला काय ना काय देऊन जातात घरी आणून, त्याच्यावर माझे वर्ष जाते. आता हे केसामध्ये मी आहे नाही म्हणून मला सांगते तू मध्ये नाही ऐकलीस नाही म्हणून सर्व पेरून मलाच पहिली नोटीस लावली सर्वांच्या पुढे. मी 10-15 दिवसानंतर ह्यांना नोटीस आहे. तर मला कुठे जायचं आता एवढ्या वर्षांनी? मी बाहेर गेली तर मी काय खाणार आहे? आणि मला 2 प्रॉब्लेम आहे इथे, वालाचं पण आहे ना हे हाडसचं पण आहे. आणि मला इथे कॅम्पला पण जावं लागते, नायरला पण जावं लागते. तिकडे जाऊन मी काय खाणार? कोण आणणार मला इथे? काय करू? कोण ओळखणार तिथे? तुम्हाला आता तुमची घरी कोण काळजी घेतं? तुमच्याकडे कोण बघतं? कोणच नाही. ते आजूबाजूवाले केव्हा तरी येतात बिचारे धावत पडत. आणि ओळख आहे सर्व चाली आहे ना आमच्या समोरच तुटली, परत बांधून घेतली, तरी माणसं आमची पैशान केव्हा ओळख अशी काढली नाही. बस तेच लोक येतात अर्धी रात्रीला पण येऊन उभे राहतात मला काय झालं तर. आणि तिकडे कुठे जायचं आम्हाला? बंगला दिला करोडाचं तर मला काय करायचं आहे? तुम्हाला आता इथेच पुनर्वसन करून मला इथेच कुठे तरी बघून द्या. मला तुम्ही करोडोचं देऊ नका, मला इथेच सोय करून द्या तुम्ही. इकडनं मला बाहेर जायचं नाही आहे. काय करणार जाऊन? काय खाण्याला काय करणार? माझं कोण देणार नाही आहे म्हणून मी आता एकटी धावत राहते कुठे कुठे. तरी माझी मैत्रिणीची पोरी लोक माझ्या जवळ धावत येतात विचारली. ते आजूबाजूवाले सर्व येतात मला बघायला. आणि हे सोडून मला सांगते भांडुकला जा, इथे जा. कुठे जाऊ मी? तुमचं वय काय आता? 80ला 2 कमी आहे. 80ला 2 कमी आहे माझे. आता केव्हा ना अचानक अर्धा रात्रीला काय झालं तर सुवास दिवस चढून येते मला. तुमचे घरचे कुठे आहेत आणि त्यांचं काय? नाही पहिल्यापासूनच वर्ष झाला नव्हता. नवऱ्याच्या घरला मी इथे झाली आई बापांच्या. मग नंतर इतके वर्ष मी आई बापांच्या तिथे टाकलं. आई बापांना पण इकडनंच हलवलं मी. मला इकडे नाही राहिली ना आणि तिकडे जाणार तर 2 दिवस पण नाही जगणार. कसं माझं होणार तिथे जाऊन? मग ते बंगला काय कामाचं माझं? ते रूम पण काय कामाचं? म्हणून मला इथे करून द्या कुठे तर. बस हेच सांगायचं आहे मला, दुसरं काहीच. तर आपण बघितलं की यांची सध्या परिस्थिती कशी आहे आणि इथे कशी काटकसर करून लोक आपलं जीवन व्यतीत करत आहेत. तरी सुद्धा प्रशासन यांना एक त्यांना इथून विस्थापित करून त्यांना दूर मुंबईतून बाहेर भांडूप वगैरे साईडला, सबर्बन साईडला ढकलत आहेत. जेणेकरून इकडच्या जे लागून बिल्डिंग आहे त्या बिल्डरचा जो प्लॅन आहे की ह्यांची जागा आहे ती रस्ता समजून ह्यांना इथून विस्थापित करण्यात यावं. आणि त्याचप्रमाणे ह्यांना नोटिसा बजावून प्रशासनाने ह्यांना खूप एक त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी लवकरात लवकर ह्यांचा एक तोडगा काढून ह्यांना त्यांचं हक्काचं एक घर मिळावं किंवा त्यांची अशी मागणी आहे की त्यांना इथेच इथूनच हलवू न द्यावं आणि इथेच त्यांना राहण्यास संधी द्यावी. जेणेकरून त्यांना काही कुठेही दुसरीकडे जायची यायची किंवा काही त्रास होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे त्या कोर्टाने देखील त्यांना एक दिलासा दिलेला आहे. तर येत्या 10 तारखेला त्यांचा निकाल लागेलच, तेव्हा जरूर आपण याचा आढावा घेऊ आणि आपण पाठपुरावा करू. तर मी होतो सुम्या गावडे, कॅमेरा पर्सन दीक्षा सोबत, साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. बघत राहा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.